विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासला आपण सुरुवात करू. तर काल आपण 2-3 कायदे बघितलेले आहेत जे 1858 नंतर अस्तित्वात आलेले आहेत. म्हणजे 1858 चा भारत सरकारचा कायदा, 1861 चा भारत सरकारचा कायदा आणि 1892 चा भारत सरकारचा कायदा. याच्यानंतर आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये पुढचे 3 कायदे आहेत. त्याच्यामध्ये 1909 चा मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा, 1919 चा मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आणि 1935 चा हिंदुस्थान सरकारचा कायदा, असे 3 कायदे या ठिकाणी शेवटचे आहेत. तर ते कायदे आपण बघू आणि आज आपण या क्लासचा शेवट करू. तर 1909 चा कायदा अस्तित्वात येण्या अगोदर आपल्या देशामध्ये 2 घटना घडलेल्या. एक 1905 साली बंगालची फाळणी झालेली होती. म्हणजे लॉर्ड कर्झन यानं प्रशासकीय कारण पुढे करून बंगालची फाळणी केली होती आणि हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. ज्या मुस्लिम लीगनं पुढे पाकिस्तानची मागणी सुद्धा ताणून धरलेली आपल्याला दिसते. त्यामुळे इथे 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. त्यानंतर 1907 साली काँग्रेसचं एक अधिवेशन झालं बंगालच्या फाळणीच्या विरोधात कृती करण्यासाठी म्हणून. तर 1907 च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काँग्रेस फुटली, ज्याच्यामध्ये जहाल आणि मवाडा हे दुसऱ्यांदा परत फुटलेले आपल्याला दिसतात आणि आपापली कार्य करण्याची पद्धत किंवा आपली दिशा वेगळी त्यांनी केलेली दिसते. असं 1907 ला झालं. म्हणजे 1905 ला बंगालची फाळणी, 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना आणि 1907 ला आपल्या काँग्रेसमध्ये फूट सुरत अधिवेशनामध्ये. अशा घटना याच्या अगोदर घडलेल्या आहेत. आणि याच्यानंतर मग 1909 साली मोर्ले आणि मिंटो या दोघांनी मिळून भारत सरकारसाठी किंवा भारतासाठी एक कायदा अस्तित्वात आणलेला आपल्याला दिसतो. तर याच्यामध्ये मिंटो जे आहेत, लॉर्ड मिंटो, तर हे व्हाईसरॉय होते आणि मोर्ले हे राज्य सचिव होते, जे आपल्या 1833 च्या कायद्यानुसार जे राज्य सचिव भारत मंत्री ही जी नेमणूक झालेली होती, तर त्याच्यामध्ये मोर्ले आणि मिंटो हे व्हाईसरॉय आहे आणि मोर्ले हे राज्य सचिव आहेत. तर या दोघांनी मिळून भारतासाठी कायदा तयार करण्यात आला. तर याच्यातली 4 तत्व महत्वाचे आहेत, पण 4 तत्वापेक्षा एकच तत्व याच्यातलं शेवटचं जे आहे ते महत्वाचं. कारण जी पहिली तत्व आहेत ती आपण काल सुद्धा बघितलेली आहेत. त्याच्यामध्ये प्रांतीय कायदे मंडळांची सदस्य संख्या वाढविणं हा जे काल आपण बघितलं भाग 1861 1800 झालेला दिसून येतो. त्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी एक वेगळं तत्व असं काही स्वीकारलेलं आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे इथे 1909 चा जो मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा आहे, तर याच्यातलं पहिलं तत्व आहे की केंद्रीय कायदे मंडळाची सभासद संख्या वाढवण्यात आली. आणि केंद्रीय कायदे मंडळ म्हणजे 2 पद्धतीची कायदे मंडळ होती, हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. एक प्रांतीय कायदे मंडळ होतं आणि एक केंद्रीय कायदे मंडळ होतं. प्रांतीय कायदे मंडळ प्रांतातल्या एकंदर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी काम करायचं आणि केंद्रीय कायदे मंडळ हे अखंड देशाच्या शासन व्यवस्थेसाठी काम करतं. त्यामुळे याच्यामध्ये केंद्रीय आणि प्रांतीय ही जी 2 कायदे मंडळ होती, तर या दोन्ही कायदे मंडळाची सभासद संख्या वाढवण्यात आलेली दिसते. तर इथे 1909 च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्यानुसार केंद्रीय कायदे मंडळाची सभासद संख्या 16 वरून 60 करण्यात आली आणि जी 60 झाली त्याच्यामध्ये 28 आणि 32 असा तत्व ठेवण्यात आलं. तर 28 सदस्य केंद्रीय मंडळामध्ये इंग्रजांचे म्हणजे ब्रिटिश वंशाचे आणि 32 सभासद हे भारतीय वंशाचे. म्हणजे केंद्रीय कायदे मंडळामध्ये बहुमत हे भारतीयांचं ठेवलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे 16 वरून 60 संख्या करण्यात आली. या 60 पैकी 28 सदस्य ब्रिटिश वंशाचे आणि 32 सदस्य हे भारतीय वंशाचे असं केंद्रीय कायदे मंडळामध्ये आपल्या भारतीय लोकांना संधी दिलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे याच्यातलं हे पहिलं तत्व आहे की केंद्रीय कायदे मंडळाची संख्या वाढवली. जसं इथे केंद्रीय कायदे मंडळाची संख्या वाढवली तसंच
याच कायद्यानुसार प्रांतीय कायदे मंडळाची सुद्धा संख्या वाढवलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे इथे दोन्ही केंद्रीय कायदेमंडळ असो प्रांतीय कायदेमंडळ असो या दोन्ही कायदेमंडळांची सदस्य संख्या या 1909च्या कायद्यानुसार वाढवलेली होती आणि जे सदस्य संख्या वाढवली त्या वाढवलेल्या सगळ्या संख्येवरती भारतीयांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व किंवा नेतृत्व करण्याची संधी ब्रिटिशांनी दिलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसरं आहे निवडणुकीतून कायदे मंडळावर निवडून येण्याची भारतीयांना संधी देण्यात असं तिसरं तत्व. काय सांगितलेलं आहे की ही जी कायदे मंडळ निर्माण करण्यात आली या कायदे मंडळावर जे सदस्य निवडले जातील ते लोकशाही पद्धतीनं मतदान घेऊन निवडले जातील. जे या ठिकाणी कायदे मंडळाचा कारभार हा लोकप्रतिनिधींच्या अखत्यारीत चालतो असे तिसरं तत्व सांगतं. म्हणजे केंद्रीय आणि प्रांतीय कायदे मंडळात भारतीयांना निवडून जाण्याची संधी देण्यात आली. म्हणजे या ठिकाणी केंद्रीय आणि प्रांतीय कायदे मंडळामध्ये जे सभासद संख्या वाढवण्यात आली या वाढवलेल्या सभासद संख्येमध्ये निवडणुका घेण्यात आल्या आणि त्या निवडणुका मध्ये भारतीयांना उभं राहण्याची निवडणुका लढविण्याची संधी या 1909च्या कायद्यानुसार देण्यात आलेली आपल्याला दिसते. त्यामुळे हा अतिशय महत्वाचा बदल या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे पहिलं तर याच्यात जे चौथं तत्व आहे तर हे महत्वाचं आहे. तर इथे गोष्ट आहे की निवडणुकीत भारतीयांना संधी असं आपण थोडक्यात म्हणू शकेल. म्हणजे ज्या काही निवडणुका कायद्यानुसार घेतल्या जातील तर त्या निवडणुकांमध्ये भारतीयांना उभं राहण्याची भारतीयांना प्रतिनिधित्व करण्याची संधी या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसते. पण या ठिकाणी चौथं तत्व अतिशय महत्वाचं आहे की ज्याच्यामुळे आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाद झालेले आहेत. त्यामुळे 1909च्या कायद्यातलं हे शेवटचं तत्व लक्षात ठेवायचं की 1909च्या कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. हे तत्व अतिशय महत्वाचं आहे. याच्यातलं की इथे स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. इथे लॉर्ड कर्झननं 1906ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पासून मुस्लिमांना वेगळं केलं आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपल्या ब्रिटिशांनी पुन्हा एकदा मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. आता म्हणजे काय तर प्रांतीय कायदे मंडळात जी सदस्य संख्या वाढवण्यात आली ज्या सदस्य संख्येवरती भारतीयांना निवडून जायची संधी होती. आता आपल्या देशामध्ये 562 संस्थान आहेत प्रांत आहेत असं आपण म्हणतो. मग या 562 प्रांतापैकी काही प्रांत हे मुस्लिमांना राखीव की त्या प्रांतामधून मुस्लिमांशिवाय कुणीही निवडणुकीला उभं राहायचं नाही. म्हणजे जरी काँग्रेसकडून कोण उभारलं तरी मुस्लिमच पाहिजे, मुस्लिम लीग कडून कोणी उभारलं तरी पाहिजे. म्हणजे आपण जसं बेळगावच्या महानगरपालिकेचा एकंदर आराखडा बघितला की वार्ड आहेत, मग एक वार्ड महिलांसाठी राखीव असतो, एक वार्ड अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव असतो की त्या वार्डामध्ये त्याच जातीचा उमेदवार निवडणुकीला उभं राहायला पाहिजे. मग तो कुठल्याही पक्षाकडून उभं राहू दे पण त्याच जातीचा त्याच धर्माचा किंवा महिला असं तिथे राखीव पद दिलं जातं. हे जे राखीव पद दिलं इथे 1909च्या कायद्यानुसार मुस्लिमांच्या बाबतीत. त्यामुळे याच्यातून काय होतं की काही का असेना मुस्लिमांचे प्रतिनिधी त्या कायदे मंडळात जाऊ शकतात. जर आपण बहुमताच्या आधार घेतलं तर फक्त हिंदूंना संधी मिळणार आणि म्हणून या ठिकाणी मुस्लिमांनाही संधी मिळावी म्हणून मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ या ठिकाणी देण्यात आले. आणि हा वाद वाढला कारण इंग्रजांनी मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यानंतर आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती जमातींना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत अशी मागणी धरली आणि म्हणून मग गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये वाद झाला. तर तो वाद आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये बघणार आहोत की मग दोघांच्या मध्ये पुणे करार झाला आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी
मागे घेतली आणि कायदे मंडळाची सदस्य संख्या असेल तर त्या सदस्य संख्येमध्ये राखीव जागा ठेवाव्यात याच्यावर आंबेडकर तयार झाले असा तो पुढे संघर्ष घडलेला आहे. तर इथे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यानंतर आंबेडकरांनी सुद्धा अनुसूचित जाती जमातींनाही स्वतंत्र मतदारसंघ दिले जावेत याच्यासाठी मागणी केलेली आपल्याला दिसते. त्यामुळे हा एक घटक यानंतर झालेला आपल्याला दिसून येईल. याच्यानंतर पुढचा कायदा आहे जो मॅक्युबी-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणून ओळखला जातो. आणि जो मॅक्युबी-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आहे तर जसं इथे आता 1909च्या कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले तसं आता आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार सुद्धा अनुसूचित जातींना 5%, अनुसूचित जमातींना 15%, महिलांना 33% अशा ज्या राखीव जागा द्यायची सुरुवात झालेली आहे तर त्याचा आराखडा या 1909च्या कायद्यानुसार झालेला आपल्याला दिसतो. म्हणून याला काय म्हटलेलं आहे की संविधानात्मक विकास म्हणजे या कायद्यातल्या काही गोष्टी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेल्या दिसून येतात. तर पुढे आहे 1919चा मॅक्युबी-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. तर मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा जसं मिंटो व्हाईसरॉय होते आणि मोर्ले राज्य सचिव होते त्याच पद्धतीनं या ठिकाणी मॉन्टेग्यू आणि चेम्सफोर्ड याच्यातला एक चेम्सफोर्ड हा व्हाईसरॉय होता आणि मॉन्टेग्यू हे राज्य सचिव होते. त्यामुळे इथे सुद्धा राज्य सचिव आणि व्हाईसरॉय या दोघांनी मिळून हा कायदा केलेला आपल्याला दिसतो. तर याच्यामध्ये पहिलं तत्व आहे भारतीयांना टप्प्याटप्प्यानं जबाबदार सरकार दिलं जाईल असं मान्य करण्यात आलं. अतिशय महत्वाचं तत्व आहे की 1919च्या कायद्यामध्ये इंग्रजांनी कशाची तरतूद केली आहे की भारतीयांना टप्प्याटप्प्यानं जबाबदार सरकार दिलं जाईल. म्हणजे काय तर पहिल्यांदा गाव पातळीवरचं किंवा तालुका पातळीवरचं, नंतर जिल्हा पातळीवरचं, मग राज्य, मग देश असं टप्प्याटप्प्यानं सर्वाधिकार कुणाला दिले जातील भारतीयांना. आणि याच 1919च्या कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचा सगळा कारभार भारतीयांच्या हातात दिलेला आपल्याला दिसतो. म्हणजे या एका गोष्टीवरून असं दिसतं की भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक बळकटी आलेली आपल्याला दिसते. त्यामुळे या ठिकाणी अतिशय महत्वाचा टप्पा आहे की भारतीयांना जबाबदार सरकार दिलं जाईल अशी घोषणा या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. त्यामुळे हे महत्वाचं तत्व आहे की काही ठिकाणी संपूर्ण प्रशासनाचे अधिकार हे भारतीयांना दिले जातील असं या ठिकाणी म्हटलेलं दिसतं. दुसरं तत्व आहे केंद्रात द्विगृह सरकार स्थापन केली जाते. हेही महत्वाचं तत्व आहे की केंद्रामध्ये द्विगृह स्थापन केली जाते. जी आजची काय आहे लोकसभा आणि राज्यसभा आहे पण त्याला हे नाव नव्हतं. पण आजची आपल्या भारतीय संसद मध्ये जी लोकसभा आणि राज्यसभा आहे याचं प्रारूप एक आराखडा जर केव्हा तयार झाला असेल तर 1919चा कायदा. आणि म्हणून आपण म्हणतो की भारतीय संविधान किंवा आपलं भारतीय प्रशासन याचा जो सगळा ढाचा पाया रचला गेला होता तर तो या कायद्याने रचलेला आपल्याला दिसतो. कारण 1919च्या कायद्यानुसार केंद्रातलं सरकार बघण्यासाठी 2 गृहांची स्थापना केली जाईल असं मान्य करण्यात आलं. जी 2 गृह म्हणजे आज त्याला आपण लोकसभा आणि राज्यसभा असं म्हणतो तर त्याची स्थापना त्याची रचना या ठिकाणी 1919च्या कायद्यामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. जसं केंद्रात द्विगृह केली जाते तसं प्रांतात सुद्धा प्रांतातही द्विगृह स्थापन केली जाते. हे तत्व मांडण्यात आहे. मग याला आपण विधानसभा आणि विधान परिषद असं म्हणतो जे आपल्या देशातील एक 6-7 राज्यांमध्ये आहे. बाकी राज्यांमध्ये नाहीये. पण विधानसभा एक सभागृह तरी आहे. पण काही आता कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल या ठिकाणी विधान परिषद सुद्धा आहे. त्यामुळे प्रांतात सुद्धा म्हणजे राज्याच्या ठिकाणी सुद्धा 2 गृहांचा कारभार
केला जाईल असं या ठिकाणी मान्य केलेलं दिसतं. त्यामुळे इथे केंद्रातील द्विगृह रचना आणि प्रांतातील द्वि सभागृहांची रचना करून प्रशासन सुव्यवस्थित केलं जाईल आणि या दोन्हीही सभागृहांमध्ये लोकप्रतिनिधींची निवड करून भारतीयांना साजेस म्हणजे भारतीयांच्या किंवा सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवल्या जातील यासाठी अनुकूल धोरण या ठिकाणी राबवलं जाईल असं तत्व या ठिकाणी स्वीकारलेलं दिसून येतं. त्यामुळे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की 1919च्या कायद्यानुसार आपल्या देशाची संपूर्ण प्रशासनाची रचना ढाचा या ठिकाणी तयार झालेला दिसतो. त्यानंतर चौथा आहे भारतात एका उच्च आयुक्ताची स्थापना केली जाईल किंवा नेमणूक केली जाईल या कायद्यानुसार. एका उच्च आयुक्ताची हा प्रशासनाला जबाबदार असेल, प्रशासनाला मार्गदर्शन करणारा असेल, हा उच्च लोकायुक्त. जसं आज लोकायुक्त भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मध्यस्थ म्हणून जे सरकार आणि जनता याच्या मध्यस्थ म्हणून जो एक कारभार करतो तर तसं एक पद या ठिकाणी 1919च्या कायद्यानुसार निर्माण केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर पाचवं तत्व आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास करण्याची हमी या ठिकाणी देण्यात आहे. म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास करण्याची हमी म्हणजे काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारकडून अनुदान दिलं जाईल ज्या अनुदानाच्या जोरावरती ग्रामीण भागाचा विकास करण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना राहील. जसं आज ग्रामपंचायत असेल, तालुका पंचायत असेल, जिल्हा पंचायत असेल, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनुदान येते. ज्या अनुदानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत असेल, तालुका पंचायत असेल लोकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतात. जसं गावातले रस्ते बांधणे असेल, गावातील गटारांची व्यवस्था करणं असेल, गावातील पाणी पुरवठा व्यवस्था करणं असेल किंवा रस्त्यांवरची वीज निर्माण करणं असेल, गावात सरकारी शाळा स्थापन करून त्या शाळेला सुविधा देणं असेल, यासारख्या अनेक गोष्टी आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून केल्या जातात. तर याच्यासाठी लागणारा पैसा हा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून दिला जाईल आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास साधला जाईल अशी हमी या 1919च्या कायद्यामध्ये दिलेली दिसून येते. त्यामुळे हेही तत्व महत्वाचं आहे. पाचवं तत्व की स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास करण्याची हमी या ठिकाणी या कायद्यानुसार दिलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढे आहे खात्यांची केंद्रीय खाती आणि प्रांतीय खाती अशी विभागणी केली जाते. आता हे पुस्तकात तुम्ही वाचला तर कळणार नाही की खात्यांची केंद्रीय आणि प्रांतीय खाती अशी विभागणी करणं म्हणजे काय. तर खात्यांची म्हणजे कामाची विभागणी की कुठलं काम राज्य सरकारनं करायचं आणि कुठलं काम केंद्र सरकारनं करायचं. जसं शिक्षण हा एक मुद्दा आपण घेतो की शिक्षणाचा आज जर विकास करायचा असेल, सरकारी शाळांचा विकास करायचा असेल तर 50% अनुदान कोण देतं राज्य सरकार देते आणि 50% अनुदान कोण देतं केंद्र सरकार देतं. पण हे 1986 नंतर 1986च्या अगोदर आपल्या देशामध्ये कसं होतं, जर आपल्या देशामध्ये शिक्षणाचा विकास करायचा असेल तर तो फक्त केंद्रानं करायचा, राज्यानं नाही. म्हणजे शिक्षण देणं घेणं या सर्वाधिकार केंद्र सरकारकडे होता. पण तो 1986च्या राष्ट्रीय शिक्षण नीतीमध्ये बदलण्यात आला आणि केंद्राप्रमाणेच राज्यांनी सुद्धा शिक्षणावरती खर्च करावा अशी तरतूद करण्यात, म्हणजे कामाची विभागणी करण्यात. जसं माध्यान्ह आहार योजना याच्यामध्ये 75% पैसे केंद्र सरकार देतं, 25% राज्य सरकार घालतं. तर अशा अनेक योजना आहेत की ज्या योजनांच्या मध्ये सरकार म्हणजे केंद्र सरकार 50%, राज्य सरकार 50% अधिकार किंवा कामाची जबाबदारी घेतं आणि ती कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतं. तर तेही तत्व 1919च्या कायद्यानुसार आलेलं दिसतं की राज्य सरकारनं कुठली कामं करायची आणि केंद्र सरकारनं कोणती कामे करायची याची विभागणी केली जाईल आणि त्या विभागणीनुसार मग देशाचा सर्वांगीण विकास साधला जाईल असं तत्व या ठिकाणी स्वीकारलेलं दिसतं. आणि 1919च्या कायद्यानुसार मुस्लिम, शीख, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ केलेले आपल्याला दिसतात. म्हणजे जसं
1909च्या कायद्यामध्ये फक्त मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले, तर इथे 1919च्या कायद्यानुसार मुस्लिमांच्या सोबतच शिखांना, अँग्लो इंडियन प्रतिनिधींना आणि आपल्या युरोपियन लोकांना, जसं आज आपल्या केंद्र सरकारच्या लोकसभा आणि राज्यसभा सभागृहांमध्ये आजही 2 सदस्य हे अँग्लो इंडियन जे राष्ट्रपतींकडून निवडले जातात, आजही तत्व आहे. त्यामुळे इथे 1919च्या कायद्यानुसार मुस्लिम, शीख, अँग्लो इंडियन आणि युरोपियन लोकांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले आणि आपल्या राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारमध्ये या लोकांना सुद्धा समान संधी निवडणुकीला उभं राहण्याची दिलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे या 1919च्या कायद्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत तशा स्वीकारलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे 1919चा आणि 1909चा कायदा हा भारतीय संविधानाचा दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. पण याच्यापेक्षाही महत्वाचा कायदा आहे तो 1935चा. ज्या 1935च्या कायद्याला आपण भारत सरकारचाच कायदा किंवा हिंदुस्थान सरकारचा कायदा असं म्हणून ओळखतो. हा 1935चा शेवटचा कायदा या ठिकाणी दिलेला आहे. तर याला भारतीय संविधानाचा पाया रचणारा कायदा असं म्हटलेलं आहे, कारण या कायद्यानुसार अनेक गोष्टी आपल्या देशामध्ये स्वीकारण्यात आल्या आणि त्या गोष्टी आहेत तशा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा घेतलेल्या आहेत. तर याच्यामध्ये पहिलं तत्व आहे की भारताला एक जबाबदार सरकार देण्याची रचना या ठिकाणी करण्यात आली. म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार कसं असावं याची रचना या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. त्यामुळे जबाबदार सरकारची रचना करण्यात आली. ज्याच्यामध्ये मग लोकप्रतिनिधींची निवड कशी केली जावी आणि त्याच्याबरोबरच राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांच्याकडून निवडणूक प्रक्रिया कशी राबवली जावी तर कायद्यामध्ये असलेले दिसून येतात. त्यानंतर ब्रिटिश प्रांत, स्थानिक संस्थाने आणि मांडलिक राज्य मिळून भारतीय एक संघराज्य स्थापन केलं जावं. म्हणजे आपल्या देशामध्ये जी काय 562 संस्थानं होती या सगळ्या संस्थानांचं एक विलीनीकरण करून भारत एक संघराज्य स्थापन करण्याचं तत्व या ठिकाणी स्वीकारलेलं दिसतं आणि आपल्या देशामध्ये झालेला आहे की भारतीय एकसंघ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. आणि आज आपल्याला बघायला मिळतं की आपल्या देशामध्ये 562 संस्थानं नाही आहेत. या 562 संस्थानाची 30 राज्य आज केलेली आहेत आणि त्या 30 राज्यांच्या माध्यमातून आपल्या देशाचा सगळा विकास झालेला त्यामुळे हा अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो की आपल्या देशातली सगळी प्रांतीय विविधता बाजूला सारून या ठिकाणी भारत एकसंघ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर आहे दुहेरी राज्य व्यवस्था म्हणजे काय तर अधिकार हे द्विसभागृहांच्या अवस्थेत निर्माण केलेले आपल्याला दिसून येतात. तर या ठिकाणी हा सगळ्यात चांगला बदल झाला असं म्हणावं लागेल, कारण आपल्यामध्ये 19च्या कायद्यानुसार तर तर 1935च्या कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी साधण्यात आली की डायरॅक्टी सिस्टम, द्विसभागृहांची रचना या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. पण 1935ला जरी या कायद्यामध्ये याची स्थापना झालेली असली तरी ही प्रांतात लागू करावी की केंद्रात लागू करावी याच्यामध्ये वाद झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे इथे जरी या कायद्यानुसार केंद्रात लागू केली पण याच्यात महत्वाची गोष्ट आहे की दुहेरी राज्य व्यवस्था होती.
म्हणजे न्यायदान कोणी बघायचं, प्रशासन कोणी बघायचं, असा याच्यातला तत्व आहे. तर हे 1919च्या कायद्यानुसार ही दुहेरी राज्य व्यवस्था प्रांतात लागू केलेली होती आणि 1935च्या कायद्यानुसार दुहेरी राज्य व्यवस्था प्रांतातली रद्द करण्यात आली आणि केंद्रात लागू करण्यात आली. त्यामुळे इथे हे तत्व महत्वाचं आहे की केंद्रात दुहेरी राज्य व्यवस्था या ठिकाणी स्वीकारलेली आपल्याला बघायला मिळते. हाही सगळ्यात मोठा बदल या ठिकाणी आहे, कारण महसूल विषयक धोरण असेल, न्यायदान विषयक धोरण असेल, ते वेगळं करण्याचा प्रयत्न या कायद्यात झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढे आहे अतिशय महत्वाचं तत्व, आपल्या देशाच्या एकंदर अर्थव्यवस्थेनुसार जी आपल्या देशाची शिखर बँक आहे, ज्याला आपण आरबीआय म्हणतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तर या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आणि आपल्या देशाची सगळी आर्थिक धोरणं जर कोणाच्या अखत्यारीत नियंत्रित केलेली असतील तर ती आरबीआयच्या अखत्यारीत नियंत्रित, म्हणजे पैसे छापण्याचे अधिकार सुद्धा आरबीआयला दिलेले आहे. तर आपल्या देशाची जी भारतीय रिझर्व्ह बँक आहे, आपल्या देशाचं पतधोरण ठरवते, आपल्या देशाच्या पैशावर नियंत्रण ठेवते, परदेशी पैशावर किंवा या 1935च्या कायद्यानुसार केलेलं दिसून येतं की ज्यामुळे या ठिकाणी आपल्या देशातील संपूर्ण अर्थव्यवस्था नियंत्रित झालेली सुद्धा आहे. त्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवायचा. जसं जबाबदार सरकार आणि एकसंघ सरकार आहे, तसं आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा सुव्यवस्था आणण्यासाठीचं एक पाऊल येते. त्यामुळे हाही सगळ्यात चांगला बदल या ठिकाणी झालेला आहे की 1935च्या कायद्यानुसार या ठिकाणी फक्त शॉर्टकट मध्ये ते लक्षात ठेवा वाटल्यास की 1935च्या कायद्यानुसार प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली, जी आजही आहे. सर आवाज येईना. सर आवाज येईना. राज्य किंवा फेडरल न्यायालयाची स्थापना करण्यात आली. हे तत्व अतिशय महत्वाचं आहे की आपल्या देशामध्ये एका फेडरल न्यायालयाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जसं या ठिकाणी या तत्वामुळे प्रशासकीय दृष्ट्या एकसंघपणा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या तत्वानुसार आपल्या देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सुरळीतपणा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या संघराज्य न्यायालयाप्रमाणे किंवा फेडरल न्यायालयाच्या अंतर्गत आपल्या देशातील न्यायदान व्यवस्था सुद्धा सुरळीत केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे 1935च्या कायद्याला जे पहिल्याच तुमच्या पुस्तकामध्ये एक वाक्य आहे की 1935च्या कायद्याला भारतीय संविधानाचा पाया रचणारा कायदा म्हणून याला ओळखलं जातं किंवा 1935च्या कायद्यानुसार भारतीय संविधानाचा पाया रचण्यात आला असंही म्हटलं जातं. तर हे का, तर आज आपण 1947 नंतर जी भारतीय राज्यघटना स्वीकारलेली आहे, तर या राज्यघटनेतली जी तत्व आहेत तर ती 1909, 1919 आणि 1935च्याच कायद्यातली तत्व असलेली आपल्याला दिसून येतात की काही जातींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले पाहिजेत. 2 गृहांची रचना केंद्रात आहे, ज्याला लोकसभा आणि राज्यसभा म्हणतो, ते 1919च्या कायद्यामध्ये तत्व आहे. भारत एकसंघ निर्माण करणं हे 1947 नंतर जे तत्व स्वीकारण्यात आलं, ती तरतूद 1935 साली केलेली आपल्याला दिसते. आपल्या देशामध्ये एकच सर्वोच्च न्यायालय असावं याची तरतूद याच कायद्यामध्ये केलेली दिसते.
अर्थव्यवस्थेमध्ये एकसंघपणा आणण्यासाठी जी एक शिखर बँक पाहिजे ती सुद्धा या ठिकाणी आरबीआयच्या माध्यमातून 1935च्याच कायद्यात स्थापन केलेली आपल्याला दिसते. त्यामुळे 1909, 1919 आणि 1935 या 3 कायद्यांच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये संपूर्ण प्रशासनाचा एक आराखडा, एक रचना तयार करण्यात आलेली आहे. आणि या तिन्ही किंवा या 6 म्हणजे 1858 नंतरचे जे काही कायदे आपल्या देशामध्ये आले, जे 1858चा असेल, 1861चा असेल, 1892चा असेल, 1909, 1919 आणि 1935, तर या सगळ्या कायद्यांच्या माध्यमातून आपल्या देशाचं संविधान गठीत होण्यासाठी एक पाया तयार झालेला आपल्याला दिसतो, की ज्याच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाला घटना व्यवस्थितरित्या अंमलबजावणी करता आली किंवा त्याची रचनाही व्यवस्थित करता आलेली दिसून येते. त्यामुळे हे कायदे अतिशय महत्वाचे आहेत, की ज्या कायद्यांच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारनं आपल्या भारतीयांना प्रशासनामध्ये किंवा आर्थिक अधिकारांमध्ये संधी दिलेली दिसते. कायदे तयार करत असताना किंवा प्रशासनाची सुव्यवस्था अस्तित्वात आणताना सुद्धा भारतीयांना जास्तीत जास्त संधी या ठिकाणी इंग्रजांनी या कायद्यांच्या माध्यमातून दिली. पण या बरोबरच आपल्या देशामध्ये या कायद्यांना मोठ्या प्रमाणावर विरोध सुद्धा झालेला दिसून येतो. जसं 1909च्या कायद्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात विरोध झालेला आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं तो विरोध केला होता. त्यामुळे जरी हे कायदे आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचे वाटत असले तरी या कायद्यामध्ये अशा काही बऱ्याचशा त्रुटी होत्या, ज्या त्रुटींच्यामुळे परत एकदा भारतीयांचं शोषण दृष्टीपथात दिसत होतं. त्यामुळे या कायद्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध आपल्या भारतीय सत्ताधीशांनी केलेला होता. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी भारतावरील ब्रिटिश सत्तेचे परिणाम या प्रकरणाअंतर्गत राजकीय असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल सुधारणा या ठिकाणी भारतीयांना देण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला आणि त्याच्याच माध्यमातून भारतीयांना या सुधारणा देण्यासाठी हे कायदे सुद्धा केलेले आपल्याला दिसतात, की ज्या कायद्यांच्या माध्यमातून अनेक बदल आपल्या देशामध्ये झाले आणि त्या बदलांचं प्रत्यंतर सुधारणेमध्ये झालेलं आहे आणि खूप चांगला बदल आपल्या देशामध्ये इंग्रजांनी केला आणि त्याच बदलाला धरून आज आपण आपल्या देशाचं प्रशासन करताना दिसतो. म्हणजे जसं 1853ला सार्वजनिक शिक्षण खात्याची स्थापना झाली, आज इथे काम करताना आपल्याला दिसतं. रेल्वे विभाग वेगळा स्थापन झाला, सार्वजनिक बांधकाम विभाग वेगळा झाला, ज्याच्या माध्यमातून आज आपले रस्ते बांधले जात आहेत. तर अनेक इंग्रजांनी चांगल्या सुधारणा या सगळ्या कायद्यांच्या माध्यमातून भारतीयांना दिलेल्या आहेत आणि या सगळ्या कायद्यांच्या माध्यमातूनच आपला विकास आजही होताना आपल्याला दिसतो. तर अतिशय महत्वाचं प्रकरण हे आहे. तुमच्या बोर्ड परीक्षेला या प्रकरणावर 3 आणि 4 मार्काचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे सगळे कायदेही चांगले, म्हणजे जवळजवळ 8-9 कायदे आपण बघितलेले आहेत, म्हणजे 4 आणि 6 10 कायदे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. तर हे सगळे कायदे महत्वाचे आहेत जे तुमच्या बोर्ड परीक्षेला अनुरूप आहेत. तर आपण शाळेत ज्यावेळी भेटू त्यावेळी पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींच्या वरती चर्चा करूच आणि काही त्रुटी असतील तर ते आपण दूर करण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी भारतावरील ब्रिटिश सत्तेचे परिणाम हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. तर याचे नोट्स सगळे लिहायचे आहेत, याचा स्वाध्याय आज सोडवायचा आहे. उद्यापासून आपण पुढचं प्रकरण सुरू करणार आहोत. तर कर्नाटकातून ब्रिटिश सत्तेला झालेला विरोध या प्रकरणाला उद्या आपण सुरुवात करणार आहोत. तर त्याच्या अगोदर या प्रकरणाचे सगळे नोट्स आणि स्वाध्याय सोडवायचा आहे. तर स्वाध्याय सोडवत असताना काही जर शंका असतील तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये सूचना टाकून ठेवू शकता. आपण त्या पुढच्या क्लासमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करू. तर आजचा ऑनलाईन क्लास या ठिकाणी संपलेला आहे.